भारी वाटतं हे आवाज ऐकल्यावर. मॅनेजमेंट नाही त्या पोरीनं कप पडला आहेच. झालं का? झालं का? छान दिसतंय बघ. नजर काढ. सांग ना. भाई एवढ्या टिकल्या आयुष्यभरच परतील. हो भाई मला आठवलं पैसे काढायचे. काय भारी वाटतं हे आवाज ऐकल्यावर. जेव्हापासून या पायऱ्या चढायचं बंद केलेलं आहे ही भाई हा क्यूट आहे तेव्हापासून पोट सुटलंय. आमचा अण्णा कचऱ्यावाला हाय हाय तयार. हॅलो झालं चला. आणि हे लागलंय श्रीविजय फाट्याचं ट्रॅफिक. अशा रीतीने ट्रॅफिक लागलेलं आहे. पहिला लागलेला ट्रॅफिक पहिली लागलेली आहोत असं. पकडा. मॅनेजमेंट नाही काहीच मॅनेजमेंट नाही. तरी आज निदान कमी आहे. शनिवार आहे त्यामुळे बघूया आता कधी सुटतं. अशा रीतीने पुन्हा एकदा आपलं पावसानं स्वागत केलेलं आहे. कुठंही जायचं म्हटलं तरी हा आहेच. निघूया 5 मिनिटं. थांबला येतं तुला काय. बायको आमची पुन्हा एकदा शाळेत गेलेली आहे. पाठी दाखव पाठी. अच्छा काय लोणी मसाला डोसा. छान. लोणी कुठं? एकदम टेम्पटिंग. मेल्ट झालं. कसं आहे? चॉईस छान आहे. स्वतःवरतूनच बघ माझी चॉईस. जिकडे जाऊ तिकडे या माणसाला मिसळपाव खायचा असतो. पक्का मिसळ प्रेमी आहे. मिसळ बेस्ट. मिसळ पाव बेस्ट. सॉरी आवाला कुठं सोडायचं. पहिली लागलेली आहोत आता. पहिलं गडी बाद. वा छान सांडलं. बच्चा पांढऱ्या प्लेट मधला पाव आठवला का? काय तर आठवलं का तुला? काय आठवलं? आम्ही जेव्हा पुण्याला भेटायला आपण येत होतो तेव्हा शॉपिंग करायला लग्नाची शॉपिंग करायला गेलेलो ना. तर इराणी कॅफेमध्ये गेलेलो तेव्हा असं प्लेटमध्ये पाव वगैरे सर्व करून दिला. भाई किमा पाव खाल्लेला होता. इतका जबरदस्त होता ना. आणि डबल अंडा ऑमलेट पाव होता. डबल अंडा ऑमलेट पाव तो पण खूप भारी होता. त्यातल्या त्यात एक पोरगी आली का तिथे. दोघी तिघी जणी होती. पोरी मुली होत्या. खूप शायनिंग मध्ये अशा आल्या. चहा वगैरे मागवला. भाई त्या पोरीनं कप पडला. करावं. दिस इज अ प्रीमियम सर्व्हिस. शादी करलो. यू ओनली गेट आफ्टर मॅरिड. एखादी डिश खाऊन झाल्यावर लोक काय करतात तेव्हा एक वेगळं चेंज करून आपण दुसरं कुठली तर डिश घ्यायचं वगैरे. आमची बायको काय करते मला स्वॅप झालं. काय आहे बरोबर नाही असं. मला डोसा आवडत असता खायला तर मी डोसा मागवला असता ना. आता तू बोललास की तुला डोसा खूप आवडला म्हणून मी तो तिथे असं लय छान. बायको मला म्हणाली आम्ही आता झू सर्कलला आहे. तर ती मला म्हणते अरे इथे पुण्यात आल्यासारखं वाटतं. सिरियसली पुण्यात आल्यासारखं वाटतं. मुंबईत राहून येईल. फायनली आपण पोहोचलेलो पार्किंग लॉट मध्ये. आम्ही लय हालत झाली. बायको आमची पळस सुटली बिकॉज मंदिर 1 वाजता बंद होतं आणि आम्ही बरोबर 10 मिनिटं कमी असताना आलेलो आहे. मंदिर आता बंद झालेलं आहे. सो बघा आता मंदिर बंद झालेलं आहे. सगळ्यांना आता काढतायत.
मजा आली बच्चा. अँड लास्ट टायमिंगला मस्त वाटलं की वेळेत पोचलो, दर्शन झालं. एवढं दूर येऊन बच्चा काय घ्यायचं आहे का तुला? नाही? हे इथं गीता वगैरे आहेत सगळं टोटल. इथं महाप्रसाद चाललंय वाटप. ले लो, मिल गया, आपके नसीब में था. चलो. कसं वाटलं? छान. आत्ता आपण इस्कॉनमध्ये रसमलाई घेतली आहे. आणि पण इथे भरपूर ऑप्शन्स आहेत खाण्यासाठी. स्वीट्स आहेत, चाट आहे, खूप आहे, रेस्टॉरंट पण आहे. तर तुम्ही आला ना, मोहनताल म्हणून एक स्वीट आहे, खूप छान लागतं, ट्राय करा. इथं साबण वगैरे टाकून पुसलं जातं. आता जेवणाचा वगैरे टाईम संपलेला आहे. हे वाव, हे बघ हे बघ हे बघ, छान आहे का? मासे आहेत त्याच्यात, बघू कुठं आहेत काय तर. ए हा, होय होय. कसं वाटलं शेवटच्या क्षणात? वाटलं होतं का प्रसाद भेटेल? नाही, अजिबात नाही. कधी जायचं? बघते काय नुसतं, कधी जायचं? चल बोलत थांबव, त्याला हात दे. अशा रीतीने दोघांच्या पण आमच्या बसून डिंग्या दुखायला लागलेल्या आहेत. माझ्या तर डिंगीचा दगड झालाय. लय प्रवास केला, लय लांब, लय लॉंग रूट मारलं, त्यात आणि ट्रॅफिक आणि हे सगळं. मजा आली. पण फायनली एवढ्या प्रवासानंतर आपण थांबलेलो आहोत. काय बोलावं कळत नाही गाईज. आत्ताच आम्ही ब्लॉगचा आमचा शेवट करतोय, कारण खूप म्हणजे खूप जास्त दमलो. भयानक दमलो. आता आम्ही घरी जाऊन डायरेक्ट झोपणार. हे वॉच दाखवतो. ही वॉच आम्हाला माझ्या फ्रेंड्सनी लग्नामध्ये गिफ्ट केलेली कपल वॉच, जी आज आम्ही दोघांनी सोबत घेतली आहे पहिल्यांदा. म्हणजे हा घालतो मी आज पहिल्यांदा घेतला. थँक्यू साक्षी आणि शिवानी, त्यांनी दिले ना. साक्षी शिवानी आणि अश्विन. साक्षी शिवानी अश्विनी, थँक्यू सो मच फॉर दिस. आज पहिल्यांदा आम्ही बोलतो, कारण ह्या अगोदर आम्ही कंटिन्यू विसरून जात होतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. करा.